जेवढे कलाकार आहेत किंवा क्रिकेटर्स आहेत हे आपल्याला येऊन सांगतात ना अमुक अमुक एक प्रोडक्ट आलं मार्केटमध्ये, तर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी सगळ्यात जास्त खर्च होतो आणि तो जवळजवळ 40% होतो. पण ही जी पद्धत आहे या पद्धतीला कोणाचा विरोध आहे का? काही आपल्याला अडचण, काही आपल्याला त्रास आहे? हे जे सगळे मधले चैन मधले मिडलमॅन आहेत ना, ते पैसे पण लावतात आणि मेहनत पण करतात. दे आर डुईंग ट्रॅडिशनल बिझनेस. हे ऍग्री आहे, मान्य? सेम जेव्हा आपण डायरेक्ट सेलिंग बिझनेस मध्ये येतो, इथे सुद्धा एका मॅन्युफॅक्चरर कंपनीला कस्टमरची गरज आहे आणि इथे सुद्धा जर प्रॉडक्टची कॉस्टिंग 30 रुपये किंवा एखादी सर्व्हिसची प्रोव्हाइड करण्याची कॉस्टिंग 30 रुपये, कस्टमरला अगेन इथे 100 रुपयालाच मिळते. फरक काय? मग हे जे 70 रुपये आहेत हे नेमके जातात कुठे? तर हे 70 रुपये इकडे तिकडे कुठेही जात नाहीत. जो कस्टमर वेल्थ जेनिक्स मध्ये ऍज अ स्टुडंट म्हणून ऍडमिशन घेतो. वेल्थ जेनिक्स मध्ये लोक ऍडमिशन काय घेतात? काही लोकांचा उद्देश आहे की मला ट्रेडिंग करायला शिकायचं. काही लोकांचा उद्देश आहे की माझ्या मुलांची मेमरी पॉवर जी आहे ती एनहान्स झाली पाहिजे. काही जण वेल्थ जेनिक्सला जॉईन करतात की आम्हाला इंग्लिश कसं बोलायचंय त्याचे क्लासेस हवे होते. काही जण वेल्थ जेनिक्सला जॉईन करतात की अरे आम्हाला ना पब्लिक स्पीकिंग आणि कम्युनिकेशन स्किलचा कोर्स करायचा होता, ज्याची बाहेर फीस 2 लाख रुपये, पण वेल्थ जेनिक्स मध्ये 25,000 मध्ये कोर्स होतो. लोकांचं हेही कारण आहे. काही लोकांचं कारण आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर आमच्या आयुष्यात कधी पैशांची चणचण आम्हाला भासू नये, मग त्याच्यासाठी वेल्थ जेनिक्सचा महिन्यातून एक क्लास होतोय ज्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट. काही लोकांचं आवड आहे आम्हाला डान्स करायचा आहे, पण बऱ्याच ठिकाणी डान्सचे क्लासेस नाहीयेत, आहेत तर ते सिटीमध्ये. वेल्थ जेनिक्स एक असा प्लॅटफॉर्म आहे जो सगळ्या सर्व्हिसेस ऑनलाईन प्रोव्हाइड करतो आणि अशा तब्बल 10 सर्व्हिसेस वेल्थ जेनिक्स मध्ये आहेत. मग आता येणारा प्रत्येक व्यक्ती कंपनीमध्ये पैसे भरतो आणि त्याला जे शिकायचं आहे, मग ते वेदर हेल्थशी रिलेटेड असेल किंवा ते स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड असेल किंवा ते फायनान्शियल एज्युकेशनशी रिलेटेड असेल. कंपनीने काय केलं? एखादा व्यक्ती वेल्थ जेनिक्स मध्ये आला, त्याला जी सर्व्हिस हवी होती ती सर्व्हिस त्याने स्वीकारली, निवडली, ते सबस्क्रिप्शन कंपनीला पे केलं, त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस ऍक्टिव्ह झाल्या. आता वेल्थ जेनिक्स कंपनी काय बोलते त्याच कस्टमरला जो स्टुडंट म्हणून वेल्थ जेनिक्स मध्ये आला की जर तुला या सगळ्या सर्व्हिसेस आवडल्या असतील तर तू आमचा ब्रँड अँबॅसेडर हो. आम्हाला शाहरुख खान, अमिताभ बच्चन अशा लोकांची गरज नाही. आम्हाला अशा लोकांची गरज आहे जे ऍक्च्युअल आमचं एज्युकेशन पाहतील, ऐकतील, शिकतील, स्वतः त्याच्यावरती कृती करतील, स्वतःची प्रगती करतील आणि जर ही सर्व्हिसेस आवडली तर आपल्या जवळच्या लोकांना प्रमोट करतील. सो बेसिकली जेव्हा आपण वेल्थ जेनिक्स मध्ये येतो, पहिल्या स्टेपला आपण स्टुडंट आहोत. दुसरी जी स्टेप आहे, जर आपल्याला ह्या सगळ्या सर्व्हिसेस आवडल्या तर 2 गोष्टींमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. पहिलं तर आपण इथे जेव्हा प्रमोशनचं काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपण उद्योजक बनतो, एंटरप्रेन्योर बनतो. आणि दुसरं, वेल्थ जेनिक्सचे आपण ब्रँड अँबॅसेडर बनतो, कारण आपण वेल्थ जेनिक्सला प्रमोट करतो. तर कंपनी काय म्हणते, तुम्ही आमचा ब्रँड, तुम्ही आमचा लोगो, तुम्ही आमचे सर्व्हिसेस, ईच अँड एव्हरीथिंग लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय तर ऑब्विसली जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला वेल्थ जेनिक्सचं प्रेझेंटेशन देतो आणि तो व्यक्ती जर वेल्थ जेनिक्स मध्ये येतो तर तो कुठलं ना कुठलं सबस्क्रिप्शन घेतो. येस ऑर नो? ते सबस्क्रिप्शन घेतलं म्हणजे कंपनीच्या अकाउंट मध्ये फंड डिपॉझिट झाला ना, म्हणजे व्यापार झाला की नाही झाला. मग त्या व्यापारामधून कंपनीने एक कॉम्पन्सेशन प्लॅन डिझाईन केलेला आहे जिथे अगदी 20% पासून ते 90% पर्यंत कंपनीचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि आपण या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळे हे जे 70% वरच्या बिझनेसमध्ये, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये
त्यात चैन मध्ये डिस्ट्रीब्यूट होत होतं. जी लोक पैसे पण लावतात, लाखो रुपये लावतात, काही लोक करोडो रुपये लावतात. रिटेलर आणि होलसेलर हे लाखोंमध्ये लावताय, पण जे डिस्ट्रीब्युटर आहेत, C&F एजंट आहेत, ह्यांची इन्व्हेस्टमेंट ना करोडो रुपयांमध्ये. आणि म्हणून ते 70% जो काही डिस्ट्रीब्युशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये शेअरिंग घेतात. वेलजेनिक्स मध्ये काय होतंय, आपण 1 रुपया कुठे लावत नाहीये, आपली इन्व्हेस्टमेंट शून्य की नाही सांगा. कारण आपण जे पैसे भरले त्याच्या बदल्यामध्ये आपण एज्युकेशन घेतोय. सेटअप सगळ्या कंपनीचं आहे, सर्टिफाईड मेंटॉर्स कंपनीचे, एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी कंपनीची आहे, बरोबर आहे. आपण फक्त काय करतोय, लोकांना प्रमोट करतोय. म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण इथे वेलजेनिक्सचे ब्रँड अँबॅसेडर झाल्यामुळे 70% जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये आपली पण हिस्सेदारी येते. थोडक्यात आपण होतो पार्टनर. आणि म्हणून म्हणतात की डायरेक्ट सेलिंग बिझनेस मध्ये नो वन इज युअर बॉस, यू आर युअर ओन बॉस. हा बिझनेस तुमचा आहे आणि हा बिझनेस तुमच्यापासून सुरू होतो. राहिला मुद्दा अपलाईन सिनियर, मी नेहमी म्हणतो की जेवढे पण अपलाईन आहेत, जेवढे पण आपले सिनियर लोक आहेत त्यांचा आभार माना. आणि जेवढ्या लवकरात लवकर ह्या बिझनेसचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेता येईल तेवढ्या लवकर स्वतः या बिझनेसचा कंट्रोल हातात घ्या. कारण जेवढ्या लोकांनी जितक्या लवकर या बिझनेसचा कंट्रोल हातामध्ये घेतला तीच लोक कमी वेळेमध्ये ह्या क्षेत्रात करोडपती झाले. त्याच लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये 5 ते 10 वर्षामध्ये म्हणजे अमर्यादित प्रसिद्धी मिळवली, खूप प्रसिद्धी मिळवली. तर स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा लक्षात येईल. पहिली गोष्ट, आजच्या ट्रेनिंगचा पहिला मुद्दा, आपण सगळे बिझनेस करतोय. काय करतोय? जोरात बोला. बिझनेस. आपण उद्योजक आहोत, आपण बिझनेस करतोय. आपण मेंबर जोडण्याच्या व्यवसायात नाही, आपण लाईफ ट्रान्सफॉर्मेशनच्या बिझनेस मध्ये आहोत. आपण साधारण लोकांना असाधारण बनवण्याच्या बिझनेस मध्ये आहोत. आपण 0 लोकांना हिरो बनवण्याच्या बिझनेस मध्ये आहोत. आपण गरीब लोकांना श्रीमंत बनवण्याच्या बिझनेस मध्ये आहोत. आपण ऍव्हरेज लोकांना करोडपती बनवण्याच्या बिझनेस मध्ये आहोत. मेसेज क्लिअर आहे? जोरात बोला प्लीज. यस. चला पुढे बोलू. हे असे काही प्रोफेशन आहेत की याला समाजामध्ये फार मोठं एक स्थान आहे किंवा समाजामध्ये एक रिस्पेक्ट आहे. इथं कोणी आहे आपल्यामध्ये? कोणी डॉक्टर आहे का? किंवा कोणी ऍडव्होकेट, इंजिनियर? ऍडव्होकेट आहात कोणी? ओके, एकदा जोरदार टाळी सरांसाठी. अजून कोणी इंजिनियर आहे इथे? बरं, CA? बरं चला, हरकत नाही. इथं जितके पण पॅरेंट बसलेले आहेत, किती जण पॅरेंट आहेत? मुलं आहेत बाबा आपल्याला. चला, मुलं आपली शाळेत जात आहेत किंवा काही जणांची कॉलेजमध्ये जात असतील. काय 99% विद्यार्थी कुठल्या पण शाळेतले असतील, कॉलेजमधले असतील, मुंबईमधले असतील, बीडमधले असतील, नाहीतर दिल्लीमधले असतील, त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारला की बाळा काय कारण आहे, कशासाठी जातोय कॉलेजमध्ये किंवा कशासाठी जातोय शाळेमध्ये, तर ठरलेलं उत्तर आहे घरामध्ये असं शिकवलेलं आहे, चांगला अभ्यास करा, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवा, म्हणजे चांगली नोकरी मिळेल, आणि चांगली नोकरी मिळाली की आयुष्य जे आहे ते यशस्वी होतं असं म्हटलं जातं. सिक्युरिटी मिळते आयुष्यामध्ये. आणि त्याचा परिणाम आहे भारतामध्ये 77% ते 80% लोक नोकरीच करतात. आणि दुर्दैव काय माहितीये, त्या 77% लोकांपैकी
60% लोक, नीट कान उघडून ऐका, 60% लोक अशी आहेत ज्यांचा पगार 15,000पेक्षा कमी आहे. फक्त 17% लोक अशी आहेत जे वेल ऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये काम करतात आणि त्यांना चांगला पगार मिळतो. म्हणजे आपल्या देशातलं 60% पॉप्युलेशन असं आहे जे जीवन जगत नाहीयेत. हिंदीमध्ये म्हणतात ना की जिंदगी जी नहीं रहे जिंदगी काट रहे, म्हणजे मरत नाहीत म्हणून जिवंत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज आहे. ही 60% कॅटेगरी जी आहे ती. आणि आज आपण आपल्या मुलांचं फ्युचर पाहतो, स्पेशली पॅरेंट्ससाठी मी बोलतोय, किंवा इथे सगळे यंग बसलेले. आपल्याला असं वाटतं की चला आता एज्युकेशन कंप्लीट झालं तर आपल्याला मस्त जॉब मिळेल. MBBS डॉक्टर 2023चा डेटा तुमच्याबरोबर मी शेअर करतोय. 2 लाख पूर्ण भारतामध्ये, नीट लक्ष देऊन ऐका, 2 लाख MBBS डॉक्टर अनएम्प्लॉयड आहेत भारतामध्ये. किती? जोरात बोला. 2 लाख. कोणी सांगू शकेल का की MBBS होण्याच्या शिक्षणासाठी किती खर्च येतो? कमीत कमी 50 लाख ते 1 कोटीचा खर्च आहे. म्हणजे मॅडम याचा अर्थ असा होतो की असे कितीतरी पॅरेंट ज्यांनी आपल्या मुलांना एज्युकेशनल लोन घेऊन शिकवलं, 1 कोटी खर्च केले, आणि आज त्यांच्याकडे काम नाहीये किंवा त्यांना 1 रुपयाचं उत्पन्न नाही. इंजिनियरचा खूप क्रेज आहे. तुम्हाला माहिती काय व्हायचं इंजिनियर, म्हणजे कुठला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, काय व्हायचं इंजिनियर, कुठला कम्प्युटर इंजिनियर, काय व्हायचं केमिकल इंजिनियर. 80% भारतातले इंजिनियर्स बेरोजगार आहेत. किती? आणि काल आम्ही एका मीटिंगला बसलो होतो पुण्यामध्ये, तेव्हा एका व्यक्तीबरोबर चांगली आमची भेट झाली. तो म्हणाला, सर आता ना येणाऱ्या 2 वर्षामध्ये ना जागतिक मंदी येते. कोरोनाने काय प्रॉब्लेम केला तो वेगळा, त्याच्यापेक्षा जास्त लोकांचे हाल जागतिक मंदीमध्ये होते. हे सगळं का तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न चालू आहे माहितीये का? स्वतःच्या आयुष्याला घेऊन जरा सिरियस व्हा. वेळ आहे ना, वेळ खूप महत्वाचा आहे. पूर्वी म्हणायचे लोक टाइम इज मनी, आता लोक म्हणतात टाइम इज प्रेशियस. वेळच मौल्यवान आहे. मग आज तुम्ही अशा एका ऑर्गनायझेशन सोबत आलेले आहात, ज्या ऑर्गनायझेशनला जर तुम्ही तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष दिली तर कोरोना येऊ दे, लॉकडाऊन येऊ दे, नाहीतर जागतिक मंदी येऊ दे, तुमचा बँक बॅलन्स ना कधी हलणार नाही. आणि एक चांगलं जीवन जे जगलं पाहिजे ना आपल्याला, माणूस म्हणून आपण जन्माला आलो, जगताय तर जनावर सुद्धा ना. मग माणूस म्हणून जर मी जन्माला आलेलो आहे तर मी, माझं कुटुंब, आज तुम्ही तरुण आहात, 20-25 वयोगटातले खूप जण दिसत आहेत, तर आई वडिलांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे. आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्यांची स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. किती जणांना असं वाटतं? मग त्याच्यासाठी आपला जो आज आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तो वेळ आपण आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटला कसा देऊ याचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. पुढे घ्यायचं. तो एक व्हिडिओ पण आहे ना त्याच्यामध्ये, बीबीसीचा एक 3 मिनिट